वसा जनसेवेचा। सासरच्या अमानुष छळाला कंटाळून 21 वर्षीय गर्भवती विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील माडेगाव येथे घडली। साधना विष्णू चोडकर अशी मृत तरुणीचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। मृत साधनाचे 2024 साली विवाह बंधन झाले होते। अवघ्या काही महिन्यातच तिच्यावर सासरच्या मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे। 23 डिसेंबरच्या सकाळी गावातील सार्वजनिक विहिरीत साधनाने उडी घेत आत्महत्या केली। ही बाब समजताच माहेरच्या नातेवाईकांनी माडेगाव गाठले आणि घटनास्थळी एकच आक्रोश उसळला। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम व आक्रमक भूमिका माहेरच्या नातेवाईकांनी घेतली। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी साधनाच्या सासू-सासऱ्यांना तात्काळ अटक केली। दरम्यान घटनेनंतर बेपत्ता झालेला पती विष्णू रामाभाऊ चोडकर याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करत त्याला थेट नगर येथून अटक करण्यात आली। आरोपींच्या अटकेची खात्री पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांना दिल्यानंतरच दुपारी सुमारे 4 वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला। एका गर्भवती विवाहितेचा छळ करून जीव घेणाऱ्या सासरकडील मंडळीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्वत्र होत आहे। हा आत्महत्येचा नव्हे तर व्यवस्थेच्या अपयशाचा आणि सासरच्या अमानुषतेचा मृत्यू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।